तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगण. चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा. अजित पवार गटाच्या राज्यसभेचे उमेदवार राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ठरून ही राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. काल पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर 1 तास निवासस्थानी चर्चा उमेदवारी संदर्भामध्ये. काल पार्थ पवार सुद्धा कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. चर्चा करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या. खरं तर पार्थ पवारांच्या मनामध्ये उमेदवार नवनीत राणा आणि प्रियंका चतुर्थी होत्या. प्रियंका चतुर्थी ज्या ठाकरे गटाच्या माजी खासदार राहिलेल्या राज्यसभेचा, त्यांचा विचार. प्रियंका चतुर्थी आणि पार्थ पवार दिल्लीत भेटलेत, मुंबईत भेटले, कामानिमित्त भेटले असं मी म्हणतोय. आणि नवनीत राणा हे सुद्धा सुनीता पवारांना भेटल्या. राज्यसभेच्या निवडणूकमध्ये मला तिकीट द्यावं यासाठी त्यांची भेट झाली. त्यानंतरही त्या पार्थ पवारांना भेटल्या. असं सगळं हा असलं. पण पार्थ पवारांच्या मनामध्ये या 2 महिला होत्या. एक सुनीता पवार नवनीत राणा आणि प्रियंका चतुर्थी. या दोघींनापैकी एकाला उमेदवारी द्यावी असा आग्रह यांचा होता, पार्थ पवारांचा होता. मात्र त्यात काय बाहेरच्या उमेदवारी आणून कसं चालणार. मग पार्थ पवार 2 महिला असल्यामुळे त्यांनाही फार काय पुढे जाता आलं नाही आहे. म्हणजे खरं तर प्रियंका चतुर्थीवरती नवनीत राणा हे बाहेरच्या आणून परत राष्ट्रवादीवर टिकवणार. पार्थ पवार सध्या टीकेचे धनी बनलेले आहेत. मग परत 2 महिला येत आहेत किंवा दोघांपैकी एकाला संधी मिळेल असं असताना हे सगळी चर्चा होत होती. मूळ मुद्दा असा आहे की मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार काही पार्थ पवारांनी केला नाही. मात्र 2 महिलांचा विचार करायला पार्थ पवारांना वेळ होता किंवा त्यांचा विचार त्यांना सुचला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखाद्या महिलेच्या कार्यकर्त्याचा विचार, जसं ठाण्यात भाजपने एक महिला आमदार केली तसं त्यांना करता आलं असतं. एखाद्या महिलेला किंवा दाशिंग वगैरे तसं करू शकले नाही. पार्थ पवारांना सुद्धा आता महिलांचा विचार करावा लागतो याचाही विचार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पार्थ पवारांनी सुरू केलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की या दोन्ही महिलांना संधी मिळेल. नवनीत राणा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे त्यावेळेला पहिल्यांदा खासदार झाले, दुसऱ्यांदाही त्या भाजपकडून झाल्या होत्या, आता तिसऱ्यांदा पडलेल्या दिसून आल्या. मूळ मुद्दा असा आहे की प्रियंका चतुर्वेदी ज्या आहेत राज्यसभेच्या खासदार ठाकरे गटाच्या, आदित्य ठाकरेंचं त्यांचं खूप चांगलं जुळतं आहे. त्यांना पुन्हा पाहिजे होतं म्हणून तेही ठाकरे गटामध्ये त्यांनी राडा केला. संजय राऊतवर शरद पवारांनी बोलल्या प्रियंका चतुर्थी. आदित्य ठाकरेंची साथ होती, तशीच साथ आता पार्थ पवारांची प्रियंका चतुर्थी आणि नवनीत राणा यांच्यासाठी होती. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ती साथ राज्यसभेच्या एका सीटसाठी होती. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.